नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा फायदा होईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंटचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं. ज्यावेळी आपल्या राईट हँड साईडचं फंक्शन हे sin ax किंवा cos ax या टाइपचा असेल तर खूप सिंपल मेथड आहे. 6 मार्कासाठी एक एक्झाम्पल डेफिनेटली एक्झाम मध्ये विचारलं जातं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो बघूया आपण एक बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल कसं सोडवायचं. ओके, सो कुठलं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बघा. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब मायनस 3 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 4 डी वाय बाय डी एक्स मायनस 2y इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस कॉस एक्स. हे समर 25च्या बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्कासाठी विचारलंय. ठीक आहे, आता मग पहिली स्टेप काय असते, कुठलंही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर दिलेलं इक्वेशन लिहून घ्या. ओके, आता त्यानंतर काय करायचं, ते दिलेलं इक्वेशन कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये लिहायचं. कॅपिटल डी, डी म्हणजे डी बाय डी एक्स. ओके, हे सिम्बॉल आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, सो ते यूज करूया. मग बघा आता, डी क्यूब बाय डी एक्स क्यूब याचं नोटेशन काय असतं, कॅपिटल डी क्यूब. आणि हे जे वाय आहेत सगळे ते आपण काय करणार आहे, कॉमन घेणार आहे. चारही टर्म मधले वाय कॉमन घेणार. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्हच्या टर्म ज्या त्या कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये लिहायच्या. सो डी क्यूब बाय डी एक्स क्यूब म्हणजे कॅपिटल डी क्यूब. पुढे मायनस 3 डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे काय सिम्बॉल आहे, कॅपिटल डी स्क्वेअर. पुढे प्लस 4 आहे तसा. डी बाय डी एक्स म्हणजे काय, कॅपिटल डी. मायनस आणि इथं काय येणार 2. आणि या चारी मधून काय कॉमन घ्यायचा, वाय. ठीक आहे, सो पहिली स्टेप लक्षात ठेवा, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये लिहा आणि वाय कॉमन घ्या. इक्वल टू राईट हँड साईडला काय येणार, ई रेस टू एक्स प्लस कॉस एक्स आहे तसा. ठीक आहे, सो स्टेप 1 कंप्लीट केली. आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं, हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं. काय असतो स्टँडर्ड फॉर्म लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंटचा, एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल टू कॅपिटल एक्स. मग कम्पेअर करूया आणि त्याच्यावरून एफ ऑफ डी आणि कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू लिहू. मग आता एफ ऑफ डी म्हणजे काय, वाय सोबत असणारी टर्म डी मधली. मग बघा, वाय सोबत डी मधली टर्म कुठली आहे, डी क्यूब मायनस 3 डी स्क्वेअर प्लस 4 डी मायनस 2. ही कशाची व्हॅल्यू झाली, एफ ऑफ डी ची. आता एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एक्स म्हणजे काय, त्या लिनियर डिफरन्शियलच्या राईट हँड साईडला असणारं एक्स मधलं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. काय आहे मग राईट हँड साईडला असणारं एक्स मधलं फंक्शन, ई रेस टू एक्स प्लस कॉस एक्स. ठीक आहे, सो दुसरी स्टेप कंप्लीट केली. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं, एफ ऑफ डी आणि कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू शोधली. ठीक आहे, आता तिसऱ्या स्टेपला काय करायचं, सोल्युशनचा फॉर्म्युला लिहायचा. सो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंटच्या सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे, वाय इक्वल टू सी एफ प्लस पी आय. याला मी इक्वेशन नंबर 1 अज्युम करतो. मग आता हे जर सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर मला काय पहिला शोधावं लागतं, सी एफ, नंतर काय शोधावं लागतं, पी आय. आणि ते दोन्ही शोधून या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा, आपल्याला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन मिळेल. ठीक आहे, मग आता पहिला काय शोधूया, सी एफ म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. मग कॉम्प्लिमेंटरी फंक्शन शोधायचं असेल तर काय करावं लागतं, ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करावे लागतात. ठीक आहे, so to find complementary function we will find the roots of auxiliary equation आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, f of m equal to 0. ओके, मग आता काय करूया, हे ऑक्झिलरी इक्वेशन सोडवूया आणि त्याच्यावरून रूट्सच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. मग आता f of m कसं ऑब्टेन करायचं, f of d मध्ये जिथं जिथं d आहे तिथं तिथं काय लिहा, m लिहा. मग काय येणार बघा, f of m, d च्या जागी m लिहिला तर m क्यूब मायनस 3 डी च्या जागी एम लिहिला, एम स्क्वेअर प्लस 4 परत डी च्या जागी एम लिहिला मायनस 2. ठीक आहे,
सो एफ ऑफ एम ची व्हॅल्यू काय आली, एम क्यूब मायनस 3m² प्लस 4m मायनस 2 इक्वल टू 0. लक्षात आलं ना, डी च्या जागी एम लिहायचा, तुम्हाला काय मिळेल, ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल. ठीक आहे, मग आता काय करायचं, हे जे काही ऑक्झिलरी इक्वेशन आलंय त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. आता मग या ऑक्झिलरी इक्वेशनला किती रूट असणार आहेत, 3 रूट असणार आहेत. 3m च्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहेत. मग आता कसं शोधणार, युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं तर आपण काय केलं असतं, एकतर मिडल टर्म स्प्लिट होते का चेक केलं असतं, ते नसतं तर आपण क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरला असता. आता हा काही क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे, क्युबिक इक्वेशन आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करतो, सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरतो. ठीक आहे, मग आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची असेल तर इनिशियल रूट आपल्याला शोधावा लागतो. मग इनिशियल रूट म्हणजे ज्याने भाग घालवायचा आहे तो रूट कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय करायचं, आपल्याला या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये जिथे एम आहे तिथे आपण काय करणार, रॅन्डम सबस्टिट्यूशन करणार. कुठल्या, 1 2 3 अँड सो ऑन, कधीपर्यंत, जोपर्यंत आन्सर 0 येत नाही तोपर्यंत. ज्या व्हॅल्यूला आन्सर 0 येईल तो म्हणजे आपला काय असणार, इनिशियल रूट. जर पॉझिटिव्ह नंबरला आन्सर 0 येत नसेल तर काय करायचं, मग निगेटिव्ह नंबर सबस्टिट्यूट करायचे, -1 -2 -3 अँड सो ऑन. ज्या व्हॅल्यूला पण आन्सर 0 येईल तो म्हणजे आपला इनिशियल रूट असणार. ठीक आहे, पण मोस्टली लक्षात ठेवा पहिल्या 3 व्हॅल्यू मध्ये आपल्याला आन्सर मिळून जात आहे 0. ठीक आहे, मग बघूया. आता पहिला मी काय करतो, एम च्या जागी 1 लिहितो. सो 1 चा क्यूब म्हणजे काय 1, पुढे मायनस, काय आहे 3 इंटू एम ची व्हॅल्यू काय आपली 1 आहे, पहिली रॅन्डम सबस्टिट्यूशन आपण 1 घ्यायला लागलोय. सो 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि इंटू 3 म्हणजे 3. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा डायरेक्ट करू शकता. प्लस 4 इंटू एम च्या जागी 1, 4 इंटू 1 म्हणजे काय 4, आणि राहिलं काय -2. मग चेक करा याचा आन्सर काय येतं, 0 येतं का नॉन झिरो. नॉन झिरो आलं तर पुढचा नंबर घ्यायचा, एम च्या जागी 2 लिहायचा. मग 0 आला तर थांबायचं. आता काय येते बघा, हे आन्सर 0 येते. 1 प्लस 4 5 आणि -3 -2 म्हणजे -5. सो 5 - 5 किती येतं, 0 येतं. म्हणजे एम ची व्हॅल्यू जर 1 असेल तर मला काय मिळतं, आन्सर 0 मिळतंय. मग मी मगाशी सांगितलं ज्या व्हॅल्यूला पण आपल्याला आन्सर 0 मिळेल तो आपला काय असणार आहे, इनिशियल रूट असणार आहे. सो या ऑक्झिलरी इक्वेशनचा इनिशियल रूट काय आहे, m इज इक्वल्स टू 1, आणि हाच आपण यूज करणार आहे सिंथेटिक डिव्हिजन मध्ये डिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे, मग आता पुढची प्रोसिजर करूया डिव्हिजनची. मग आता काय करतो आपण, डिव्हिजन करत असताना पहिल्या रो मध्ये जे काही आपलं ऑक्झिलरी इक्वेशन आहे त्याच्यामधल्या m चे कोएफिशियंट लिहितात, हायर पॉवर पासून लोअर पॉवर पर्यंतचे. मग आता पहिला आहे m क्यूब, काय कोएफिशियंट 1. नंतर m स्क्वेअर, काय आहे कोएफिशियंट -3. इन केस सपोज एखादा व्हेरिएबल अब्सेंट असेल, म्हणजे आता इथं m नसता तर मी पुढच्या याच्यामध्ये काय लिहिलं असतं, m चा कोएफिशियंट 0. जो व्हेरिएबल अब्सेंट आहे त्याचा कोएफिशियंट 0 लिहायचा. लक्षात ठेवा, हायर पॉवर टू लोअर पॉवर कडे जात असताना m क्यूब नंतर m स्क्वेअर ची टर्म पाहिजे, m स्क्वेअर नंतर m ची टर्म पाहिजे, m नंतर कॉन्स्टंट. सपोज एखादी टर्म अब्सेंट असेल तर त्याचा कोएफिशियंट 0 घ्यायचा. ओके, लक्षात ठेवा. आता इथं तशी काही केस नाही. सो m स्क्वेअरचा कोएफिशियंट -3, नंतर m चा कोएफिशियंट काय +4, m नंतर कॉन्स्टंट काय आहे -2, आणि याला कशाने भाग घालवायचा, आपल्या इनिशियल रूट. काय इनिशियल रूट 1 ने. ठीक आहे, बघा आता ही कशी डिव्हिजन करतात. पहिला नंबर आहे तसा खाली घ्या 1. ठीक आहे, तो जो नंबर आहे तो आपल्या इनिशियल रूटला मल्टिप्लाय करायचा. 1 इंटू 1 किती येणार 1, हे दुसऱ्या रो मध्ये लिहायचं. ठीक आहे, आता ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन जे असेल ते. -3 आणि हा काय साइन +1. -3 + 1 किती असतं -2. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला हा -2 काय करायचा, इनिशियल रूटला मल्टिप्लाय करायचा. लाईनच्या खाली जे नंबर येणार आहेत ते इनिशियल रूटला मल्टिप्लाय करायचे आणि दुसऱ्या रो मध्ये लिहायचे. -2 इंटू 1 काय येणार -2. ठीक आहे, आता +4 आणि -2, 4 मधून 2 गेले किती राहणार 2.
ठीक आहे. परत 2 या इनिशियल रूटला मल्टिप्लाय करूया. 2 इंटू 1 किती येणार 2 आणि -2 + 2 किती असतं 0. सो शेवटी आपला रिमाइंडर हा 0च येणार. ठीक आहे. मग आता आपल्याला m ची एक व्हॅल्यू ऑलरेडी मिळाले 1. आता राहिलेल्या दोन व्हॅल्यू शोधायच्या आहेत या रिमाइंडर वरून. कसं लिहायचं, हा जो 1 आहे हा कोएफिशियंट असतो m स्क्वेअरचा. ठीक आहे. एक m आपल्याला ऑलरेडी मिळाला आहे. सो फक्त 2m च्या व्हॅल्यू राहिलेत म्हणून सुरुवात कुठून करायची m स्क्वेअर पासून. सो 1 हा m स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे. मग -2 हा कोणाचा कोएफिशियंट असणार m चा कोएफिशियंट आणि हा 2 काय असणार कॉन्स्टंट. ठीक आहे. मग सिंथेटिक डिव्हिजन केल्यानंतर मला कुठली इक्वेशन मिळते बघा, कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते बघा, 1 इंटू m स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर -2 इंटू m म्हणजे -2m आणि हा +2 इक्वल टू 0. ठीक आहे. सो सिंथेटिक डिव्हिजन केल्यावरती मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. मग आता हे सोडवूया आणि याच्यावरून 2m च्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. म्हणजे आपल्याला टोटल 3 रूट्स मिळतील. एक रूट आपल्याला रॅन्डम सबस्टिट्यूशन वरून मिळालाय 1. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं की बाकीचे 2 रूट्स पण मिळतील. मग आता मी मागे सांगितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं असेल तर काय करायला लागतं, पहिला चेक करा मिडल टर्म स्प्लिट होते का. ती कशी करायची असते, पहिला आणि शेवटचा नंबर मल्टिप्लाय करा. सो 1 इथे 1 आहे, हा मल्टिप्लाय केला 2 ला, सो काय येणार +2. याचे आपल्याला असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत ज्याची ऍडिशन हा मधला नंबर यायला पाहिजे. काय आहे मधला नंबर बघा -2. आणि त्या दोन फॅक्टरची जर मल्टिप्लिकेशन केली तर काय मिळालं पाहिजे +2. मग आता 2 चा एकच फॅक्टर पॉसिबल आहे, काय आहे 2 इंटू 1. मग आता लावा डोकं, 2 आणि 1 ची ऍडिशन -2 कधीतरी येऊ शकते का, नाही, पॉसिबलच नाहीये. म्हणजे मिडल टर्म आता स्प्लिट होत नाही. मग मी सांगितलं ज्यावेळी पण मिडल टर्म स्प्लिट होणार नाही त्यावेळी आपण काय करणार, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरणार. ठीक आहे. मग काय असतो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला, त्याच्यासाठी आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू लागतात. सो आपण स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करूया. आता a म्हणजे काय असतो m स्क्वेअरचा कोएफिशियंट, काय आहे तो 1. b म्हणजे काय m चा कोएफिशियंट, काय आहे तो -2. आणि c म्हणजे कॉन्स्टंट, काय आहे +2. ठीक आहे. मग आता क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरूया आणि m चे 2 रूट कॅल्क्युलेट करू. काय असतो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला, -b ± रूट b² - 4ac अपॉन 2a. याच्यामध्ये a b आणि c च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, मला m चे 2 रूट मिळतील. कधी वापरायचा, जर मिडल टर्म स्प्लिट होत नसेल तर. ठीक आहे. मग आपण a b c च्या व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करूया. सो m इज इक्वल्स टू b ची व्हॅल्यू काय -2 ± स्क्वेअर रूट, काय आहे b चा स्क्वेअर, b म्हणजे काय -2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, निगेटिव्ह टर्म ऑलवेज ब्रॅकेट मध्ये लिहायची, -4a1 आणि c किती आहे, c ची व्हॅल्यू 2 डिवाइडेड बाय काय आहे 2 इंटू a ची व्हॅल्यू 1. ठीक आहे. सोडवूया. देअरफॉर m इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होणार +2 प्लस मायनस स्क्वेअर रूट. आता हे सोडवूया जरा व्यवस्थित बघा, मी इथं सोडवतो. स्क्वेअर रूट पहिला काय घ्यायचा आहे, -2 चा स्क्वेअर, -2 चा स्क्वेअर काय असतो +4 मायनस 4ac म्हणजे 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8. ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे स्क्वेअर रूट 4 - 8 म्हणजे काय -4. सो स्क्वेअर रूट ऑफ काय येणार 4 - 8 म्हणजे -4 डिवाइडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे काय 2. ठीक आहे. आता काय करूया, स्क्वेअर रूट शोधूया -4 चं. सो m इज इक्वल्स टू 2 प्लस मायनस आता स्क्वेअर रूट -4 चं पहिला 4 चं स्क्वेअर रूट लिहा, काय असतं 2. आणि आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघितलंय मायनस म्हणजे -1 चं स्क्वेअर रूट काय असतं इमॅजिनरी युनिट आयोटा. ठीक आहे. सो 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि -1 चं स्क्वेअर रूट डिवाइडेड बाय 2 आहे तसा. आता काय करणार, हा जो 2 आहे तो न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मला डिवाइड करा, म्हणजे काय येणार 2/2 प्लस मायनस 2i/2. ठीक आहे. डिवाइड केला, सिम्प्लिफाय करूया, आपल्याला 2 रूट्स मिळतील.
सो m इज इक्वल्स टू बघा दोन रूट काय ना 2/2 म्हणजे काय 1 प्लस मायनस इथं पण 2/2 कॅन्सल होईल म्हणजे काय येणार 1i ओके म्हणजेच i. सो मला बघा आता रूट्स मिळालेले आहेत आपल्या या ऑक्झिलरी इक्वेशनचे. एक रूट आहे 1 आणि दुसरा रूट आहे काय 1 प्लस आय आणि तिसरा रूट काय 1 मायनस आय. ठीक आहे. सो हे तीन रूट आहेत. त्यातला 1 हा रियल रूट आहे आणि 1 प्लस आय आणि 1 मायनस आय हे कुठले रूट आहेत इमॅजिनरी रूट किंवा कॉम्प्लेक्स रूट आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे रियल रूट आणि इमॅजिनरी रूट आले तर त्याचा CF कसा लिहायचा बघा. मग CF इज इक्वल्स टू पहिला आपण रियल रूट लिहिणार नंतर इमॅजिनरी रूट लिहितो. सो रियल रूट कुठला आहे 1 एकच आहे नॉन रिपीटेड आहे. सो किती कॉन्स्टंट घेणार एक कॉन्स्टंट कुठला C1 त्यासोबत काय करायचा तो रियल रूट लिहायचा. मग रियल रूट हे कसे लिहितात एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय e रेस टू काय करायचा असतो तो रूट x ला मल्टिप्लाय करायचा. सो 1 इंटू एक्स म्हणजे काय x. ठीक आहे. पुढे प्लस आता जे दोन रूट आहेत ते इमॅजिनरी आहेत 1 प्लस आय आणि 1 मायनस आय. मग इमॅजिनरी रूट असतील तर त्याचं CF लिहिताना काय करायचं पहिल्यांदा रियल पार्ट एक्सपोनेन्शियल सोबत लिहायचा. रियल पार्ट काय याचा 1 म्हणजे कसं लिहिणार e रेस टू 1 इंटू एक्स म्हणजे x आणि ब्रॅकेट मध्ये आता काय करायचं जे इमॅजिनरी पार्ट आहेत इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय सोबत असणार आय सोबत कोण आहे 1 तो एकदा कॉस सोबत लिहायचा एकदा साइन सोबत लिहायचा आणि हे दोन रूट आहेत त्यामुळे दोन कॉन्स्टंट लिहूया. सो C2 पहिला कोणासोबत लिहिणार कॉस सोबत इमॅजिनरी कोण आहे 1 सो कॉस 1 इंटू एक्स एक्स प्लस नंतर काय करायचं दुसरा कॉन्स्टंट C3 तो कोणासोबत लिहायचा साइन सोबत तो साइन 1 इंटू एक्स एक्स. ठीक आहे. सो हे झालं CF C1 e रेस टू एक्स प्लस इमॅजिनरी रूट असेल तर व्यवस्थित लिहा e रेस टू 1 इंटू एक्स एक्स नंतर C2 कॉस बीटा एक्स प्लस C3 साइन बीटा एक्स. बीटा म्हणजे 1 आहे अल्फा म्हणजे पण 1च आहे. सो CF मिळाला. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं PI कॅल्क्युलेट करायचा. सो PI चा फॉर्म्युला काय असतो 1/f ऑफ d इंटू एक्स. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया PI इक्वल टू 1 डिवायडेड बाय f ऑफ d काय बघा इथं f ऑफ d मी हायलाइट केले हे बघा d क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 4d मायनस 2 इंटू x काय बघा x e रेस टू एक्स प्लस कॉस एक्स. ठीक आहे. सो दोन्ही आपण सबस्टिट्यूट केले पर्टिक्युलर इंटिग्रलच्या फॉर्म्युल्यामध्ये. आता हे पर्टिक्युलर इंटिग्रल सोडवायचं आहे त्याच्या आधी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी यूज करू. आपल्याला माहिती आहे a इंटू b प्लस c आलं तर काय करतो आपण a जो आहे तो b आणि c दोघांना पण मल्टिप्लाय करतो म्हणजे हा 1 जे काही फंक्शन आहे ते ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. म्हणजे काय येणार PI इज इक्वल्स टू सो 1/d क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 4d मायनस 2 पहिला कोणाला मल्टिप्लाय करणार e रेस टू एक्स ला देन प्लस आता मी ही टर्म खाली लिहितो प्लस आता काय करायचं आहे 1/d क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 4d मायनस 2 कोणाला मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेट मधल्या दुसऱ्या टर्मला म्हणजे कोणाला कॉस एक्स ला इंटू कॉस एक्स. ठीक आहे. मग आता हे PI आपण सोडवूया. दोन PI आपल्याला सोडवायचे. हा पहिला PI याला तुम्ही PI 1 पण समजून सेपरेटली सोडवू शकता ज्यांना डायरेक्ट सोडवता येत नाहीत ते आणि याला PI 2 ॲज्युम करा आणि तो सेपरेट सोडवा काही प्रॉब्लेम नाही आणि शेवटी ते सेपरेट सोडवल्यानंतर त्यांची ॲडिशन घ्या. आता मी सेपरेट सोडवणार नाहीये सगळे PI एकदमच सोडवणार आहे. ठीक आहे. सोडवूया आता. सो PI इक्वल टू आता हा पहिला PI सोडवायचा आहे मला. मग बघा आपल्या राईट हँड साईडला जे फंक्शन आहे ते कुठलं आहे एक्सपोनेन्शियल आहे. मग मला माहिती आहे PI कॅल्क्युलेट करत असताना जर एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं तर काय करायचं असतं दिलेल्या फंक्शन मध्ये जिथं जिथं d आहे तिथे तिथे काय सबस्टिट्यूट करायचा एक्सचा कोइफिशियंट काय एक्सचा कोइफिशियंट 1. सो पहिल्या टर्मचा PI जर शोधायचा असेल तर काय करायचं त्या फंक्शन मध्ये जिथे जिथे d आहे तिथे तिथे काय करायचं एक्सचा कोइफिशियंट काय आहे 1. सो सबस्टिट्यूट करूया. सो 1 डिवायडेड बाय d म्हणजे 1 त्याचा क्यूब मायनस 3 इंटू d म्हणजे 1 त्याचा स्क्वेअर
प्लस 4 इंटू डी म्हणजे 1 आणि -2 इंटू ई रेस टू एक्स आहे तसा. हे कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत डिनॉमिनेटर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सो लक्षात आलं. एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल आणि त्याचा पीआय शोधायचा असेल तर काय करायचं? फंक्शन मध्ये जिथं जिथं डी आहे तिथं तिथं एक्सचा कोइफिशियंट सबस्टिट्यूट करा. काय एक्सचा कोइफिशियंट? 1. ठीक आहे. ओके. तर प्लस, तर दुसऱ्या टर्मचा पीआय शोधायचा. आता इथं बघा, ही आपली मेथड आहे ऍक्च्युली. आता या दुसऱ्या टर्म मध्ये जे राईट हँड साइडला फंक्शन आहे ते कुठलं आहे? कॉस आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग आता आपल्याला ही मेथड माहिती आहे. बघा जरा व्यवस्थित. आपण ऑलरेडी स्टडी केलं, याचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे. जर राईट हँड साइडचं फंक्शन साइन किंवा कॉस आलं तर पहिली स्टेप काय आहे? पीआय कॅल्क्युलेट करायची. जिथं जिथं डी स्क्वेअर आहे तिथे तिथे काय सबस्टिट्यूट करा? मायनस ए स्क्वेअर. ए म्हणजे काय? एक्सचा कोइफिशियंट. ओके. साइन ए एक्स असेल तर एक्सचा कोइफिशियंट, कॉस ए एक्स असेल तर एक्सचा कोइफिशियंट. ठीक आहे. सो बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आले तर पीआय कॅल्क्युलेट करताना पहिली स्टेप काय करायची आहे? डी स्क्वेअरच्या जागी काय लिहायचं आहे? मायनस जो काही एक्सचा कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. ठीक आहे. किंवा असंही लक्षात ठेवा, एक्सच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर घ्या आणि त्याला मायनस साइन द्या. ओके. हे जास्त बेटर आहे. एक्सच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर घ्या आणि त्याला मायनस साइन द्या. आणि आपल्याला काय करायचं आहे बघा, त्या फंक्शन ऑफ डी मध्ये जर डी क्यूब आला तर ते कशाने रिप्लेस करायचं आहे? डी स्क्वेअर इंटू डी न. कारण आपल्याला काय लागणार आहे? डी स्क्वेअरच्या टर्म्स लागणार आहे. डी रेस टू 4 आला तर कसा लिहा? डी स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर किंवा डी स्क्वेअरचा स्क्वेअर. ठीक आहे. सो पहिली स्टेप आपण कंप्लीट करूया. मग काय करायचं आहे बघा, आपलं आता फंक्शन आहे कॉस एक्स. म्हणजे काय करणार मी? याचा पीआय जर शोधायचा असेल तर मला काय सबस्टिट्यूशन करायला पाहिजे? डी स्क्वेअरच्या जागी एक्सचा कोइफिशियंटचा स्क्वेअर. आता एक्सचा कोइफिशियंट इथं काय आहे? 1 आहे, त्याचा स्क्वेअर. ओके. आणि त्याला काय साइन द्यायचं? मायनस. ठीक आहे. बघा, एक्सच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर त्याला मायनस. मग 1 चा स्क्वेअर काय असतो? 1 आणि त्याला साइन दिलं मायनस. म्हणजे काय मला सबस्टिट्यूट करायचं आहे? -1. सो जिथं जिथं डी स्क्वेअर आहे तिथं तिथं -1 सबस्टिट्यूट करूया. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं? जर डी क्यूब आलं तर कसं लिहा? डी इंटू डी स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर इंटू डी कसंही लिहू शकता. बाकी काय आहे का? डी रेस टू 4 वगैरे नाही. सो डी क्यूबच्या जागी आपण काय लिहूया? डी इंटू डी स्क्वेअर. ठीक आहे. हे लक्षात ठेवा आणि मगच ही सबस्टिट्यूशन वापरायची. केली सबस्टिट्यूशन. ठीक आहे. आता बघा, पीआय कॅल्क्युलेट करायचं आहे. सो जिथं जिथं डी स्क्वेअर आहे तिथं तिथं आपण काय लिहूया? -1 लिहूया. सो 1 अपॉन डी इंटू डी स्क्वेअरच्या जागी -1 मायनस 3 इंटू परत डी स्क्वेअरच्या जागी -1 प्लस 4d -2 आणि इंटू कॉस एक्स आहे तसा. आता ह्या आपण सबस्टिट्यूशन कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत डिनॉमिनेटर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. पुढे सो पीआय इक्वल टू, आता हे सोडवूया. 1 अपॉन काय येतं बघू? 0 येतं का नॉन झिरो? 0 आलं तर काय करायचं? आणि नॉन झिरो आला तर संपलं, त्याचा पीआय मला मिळाला. ठीक आहे. मग आता हा 0 येतोय का नॉन झिरो येतोय बघू. 1 चा क्यूब 1, तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये डायरेक्ट टाईप करा. मायनस 1 चा स्क्वेअर 1 इंटू 3 म्हणजे 3 प्लस 4 इंटू 1 म्हणजे 4 आणि काय -2. काय येतं आन्सर? मगाशीच आपण हे सोडवलंय. सो 1 प्लस 4 5 आणि -3 -2 -5. सो 5 -5 किती आला? 0 आला. म्हणजे डी च्या जागी 1 सबस्टिट्यूट केल्यानंतर डिनॉमिनेटर आपला 0 होतोय. मग मी मला सांगितलंय डिनॉमिनेटर 0 आला तर आपण काय करतो? केस ऑफ फेल्युअरचा यूज करतो. हे लक्षात ठेवा. डिनॉमिनेटर 0 आला की आपल्याला केस ऑफ फेल्युअर मिळते. मग केस ऑफ फेल्युअर मिळाली की काय करायचं? ज्या स्टेपला आपल्याला डिनॉमिनेटर 0 मिळालाय त्याच्या आधीच्या स्टेपला जावा. मग आधीची स्टेप ही आहे, त्याला मी हायलाइट केलं. मग आता काय करायचं? केस ऑफ फेल्युअरची स्टेप वापरायची. काय करायचं? एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर घ्यायचा. कुठला इंडिपेंडेंट व्हेरिएबल? एक्स. इथं बघा, एक बाहेर घ्या. इंटू 1 डिवायडेड बाय, आता काय करायचं?
एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्स बाहेर घेतला, 1/, हायलाइट केलंय मी, ज्या स्टेपला जायचं तिथे, ज्या स्टेपला 0 आलाय त्याच्या आधीच्या स्टेपला जायचं. ठीक आहे, एक एक्स बाहेर घ्या, 1/, जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हा मग पहिला डी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? डी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3d². ओके, नंतर मायनस 3 कॉन्स्टंट आहे तसा. आता डी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? डी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2d. पुढे 3 × 2d म्हणजे काय? सिम्प्लिफाय करूया आपण. 3 × 2d म्हणजे काय? 6d. पुढे प्लस 4d चं डेरिव्हेटिव्ह 4d, kx चं डेरिव्हेटिव्ह k, सो 4d चं डेरिव्हेटिव्ह 4. आणि शेवटी मायनस 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, सो नाही लिहिलं तरी चालेल. पुढे काय? इंटू e⁻x आहे तसा. ओके, सोडवलं. एक्सपोनेन्शियलचं पी आय काय झालं? 0 आला, म्हणून काय करायचं? केस ऑफ फेल्युअर वापरा. एक एक्स बाहेर, 1/, जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू e⁻x आहे तसा. पुढे प्लस, हा प्लस 1 डिवायडेड बाय. आता बघा, हा डिनॉमिनेटर सोडूया. d × -1 म्हणजे काय? -d. -3 × -1 मायनस मायनस प्लस 3 × 1 3 म्हणजे +3. आणि हा प्लस 4d आहे तसा, -2 आहे तसा. आता हे सोडवूया, यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करूया. -d प्लस 4d, 4 - 1 म्हणजे काय? 3d प्लस 3d. आणि नंतर कॉन्स्टंट 3 - 2, 3 मधून 2 गेले म्हणजे 1 प्लस 1, 3d प्लस 1. आणि इंटू काय? cos x आहे तसा. ठीक आहे, cos x आहे तसा. आता परत पुढे पी आय सोडूया. आता काय करणार बघा? पी आय आता सोडवायचं आहे. काय करायला लागतं बघा? हे पहिली टर्म मध्ये राईट हँड साईडला एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि त्याचा पी आय शोधायचा असेल तर आपण काय करतो? त्या दिलेल्या फंक्शन मध्ये जिथं जिथं डी आहे तिथे काय लिहितो? एक्सचा कोइफिशियंट काय आहे? 1. म्हणजे पहिल्या टर्मचा पी आय शोधायचा असेल तर काय करायला पाहिजे? डी च्या जागी काय लिहायला पाहिजे? 1. ठीक आहे, सो सबस्टिट्यूट करूया. पी आय इक्वल टू एक्स आहे तसा इंटू, आता डी च्या जागी 1 लिहूया, 1/3 इंटू डी च्या जागी 1 त्याचा स्क्वेअर, मायनस 6 इंटू डी च्या जागी 1 प्लस 4 आणि इंटू e⁻x आहे तसा. ओके, लक्षात ठेवा, एक्सपोनेन्शियल फंक्शन दिसलं की त्याचा पी आय कॅल्क्युलेट करायचा असेल तर डी च्या जागी काय लिहायचं? एक्सचा कोइफिशियंट. ठीक आहे, पुढे प्लस, हा आता बघा cos x आहे आणि डिनॉमिनेटरला 3d + 1 अशा टाईपची टर्म आले. मग आता बघा, आपण ही मेथड स्टडी केले. काय करायचंय बघा आता सेकंड स्टेपला. जर फंक्शन pd ± k म्हणजे d² च्या जागी a² चं साइन मायनस घेऊन जर आपल्याला 1/d ± k या टाईपची टर्म आली तर काय करायचंय? तर आपल्याला मेथड ऑफ रॅशनलायझेशन यूज करायची आहे. म्हणजे जो काही डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे त्याचा कॉन्जुगेट घ्या, तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. म्हणजे समजा जर 3d + 4 अशी टर्म आली डिनॉमिनेटरला तर काय करायचं? रॅशनलायझेशन म्हणजे काय करायचं? याचा कॉन्जुगेट. 3d + 4 चा कॉन्जुगेट काय? मधलं साइन बदलायचं, 3d - 4, आणि तो काय करायचा? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचा. ओके, सो ही आहे सेकंड स्टेप. मग बघूया, आता करूया. मग बघा काय आलंय? आपलं फंक्शन आहे cos आणि डिनॉमिनेटरला काय आलंय? 3d + 1 d + k या टाईपची टर्म आलेली आहे. मग काय सांगितलंय आपल्याला? जर अशा टाईपची टर्म आली तर रॅशनलायझेशन करा. ठीक आहे, म्हणजे काय करणार? या टर्मच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करणार? 3d + 1 च्या कॉन्जुगेटने. काय असतो त्याचा कॉन्जुगेट? 3d - 1. ओके, मल्टिप्लाय करूया. मग बघा, लक्ष द्या, इथंच करतोय मी. सो 3d - 1 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, मग आता सांगा, पहिला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करणार, नंतर डिनॉमिनेटरला. सो 1 × 3d - 1 म्हणजे काय? 3d - 1 आहे तसा, डिवायडेड बाय, तर डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 3d + 1 आणि हा 3d - 1 आहे. सॉरी, हा +1 चुकून प्रिंट झालाय. 3d - 1 आहे. ठीक आहे, 3d + 1 3d
-1. मग आपण 8वी मध्ये एक फॉर्म्युला स्टडी केलाय बघा, a प्लस बी इंटू a मायनस बी आलं तर आपण काय लिहितो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग काय येणार याची मल्टिप्लिकेशन, 3d चा स्क्वेअर, पहिल्या टर्मचा स्क्वेअर, मग 3 चा स्क्वेअर 9, d चा स्क्वेअर d स्क्वेअर, मायनस आता कोणाचा स्क्वेअर घ्यायचा, दुसऱ्या टर्मचा, दुसरी टर्म काय 1, 1 चा स्क्वेअर काय असतो 1च असतो. ठीक आहे, लक्ष झालं. केअरफुली मल्टिप्लाय करा 3d मायनस 1 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. ठीक आहे. इंटू कॉस एक्स आहे तसा. कधी करायचंय हे आपण रॅशनलायझेशन, जर डिनॉमिनेटरला d प्लस के किंवा d मायनस के या टाईपचं टर्म आली तर त्याचा कॉन्ज्युगेट घ्या, त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. ठीक आहे, केला. आता सोडवूया. सो पी आय इक्वल टू एक्स आहे तसा 1 अपॉन 3 इंटू 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि इंटू 3 म्हणजे काय 3, मायनस 6 इंटू 1 म्हणजे काय 6. आता बघूया हा 0 येतोय का नॉन झिरो येतोय. 0 आला तर केस ऑफ फेल्युअर, नॉन झिरो आला तर थांबा, संपला, पहिल्या टर्मचा पी आय मला मिळाला. मग काय ते बघा, 3 प्लस 4 7 आणि 7 मधून 6 गेले म्हणजे काय येणार 1. म्हणजे आपला डिनॉमिनेटर नॉन झिरो आला, म्हणजे आपली एक्सपोनेन्शियलच्या पी आय ची स्टेप संपली. इंटू ई रेस टू एक्स शेवटी आहे तसा ठेवा. ओके, नॉन झिरो आला म्हणजे पहिल्या टर्मचा मला पी आय मिळाला. प्लस आता या दुसऱ्या टर्मचा पी आय शोधायचा आहे, पण दुसऱ्या टर्म मध्ये कुठलं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॉस आहे. मग आपल्याला काय सांगितलंय, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येत असेल राईट हँड साईडला तर ते सोडवायचं असेल, त्याचा पी आय सोडवायचा असेल तर काय करायला लागतं, त्या फंक्शन मध्ये जिथं जिथं डी स्क्वेअर आहे तिथं तिथं काय लिहायचं, एक्सच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर घेऊन मायनस साईन द्यायचं. सो एक्सचा कोइफिशियंट आहे 1, 1 चा स्क्वेअर 1 आणि त्याला साईन काय द्यायचं मायनस. एक्सच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर आणि त्याला काय साईन द्यायचं मायनस. मग 1 चा स्क्वेअर 1 असतो आणि त्याला साईन मायनस दिलं तर काय मिळणार मला -1. ओके, करूया सबस्टिट्यूट. मग कुठं, डी स्क्वेअर मध्ये. सो न्यूमरेटर आहे तसा 3d मायनस 1 आहे तसा, डिवायडेड बाय 9 इंटू डी स्क्वेअरच्या जागी काय लिहायचं -1, पुढं परत -1 आहे तसा, इंटू कॉस एक्स. ठीक आहे, सोडवूया. सो पी आय इक्वल टू, आता ही ट्रिक लक्षात ठेवा, ज्यावेळी पण तुम्ही रॅशनलायझेशन करणार आहे त्यावेळी मोस्ट ऑफ दी टाइम तुमचा डिनॉमिनेटर हा नॉन झिरोच येणार आहे, त्यामुळं आपल्याला पुढे केस ऑफ फेल्युअर मिळायचे चान्सेस नाही. ठीक आहे. सो एक्स आहे तसा 1 इंटू 1 म्हणजे 1 आणि तो ई रेस टू एक्स ला मल्टिप्लाय केला तर काय मिळणार, ई रेस टू एक्स प्लस 3d मायनस 1 इंटू कॉस एक्स. सो काय करणार आहे मी, हा कॉस एक्स आतमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. सो 3d इंटू कॉस एक्स म्हणजे काय ना 3d कॉस एक्स मायनस 1 इंटू कॉस एक्स म्हणजे काय कॉस एक्स. ठीक आहे. सो कॉस एक्स दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केला. 3d इंटू कॉस एक्स म्हणजे 3d कॉस एक्स मायनस 1 इंटू कॉस एक्स म्हणजे काय कॉस एक्स, डिवायडेड बाय 9 इंटू -1 म्हणजे काय -9 -1 किती असतं, -9 -1 -10. बघा नॉन झिरो नंबर मिळतो. रॅशनलायझेशन केलं की मोस्ट ऑफ दी टाइम आपल्याला डिनॉमिनेटर हा नॉन झिरोच मिळतो. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे डी कॉस एक्स सोडवायचं आहे, बाकी सगळं आहे तसं. पी आय इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस 3. आता डी, कॅपिटल डी म्हणजे काय असतं, डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी एक्स. मग आता डेरिव्हेटिव्ह मला कोणाचं घ्यायचं आहे, कॉस एक्सचं घ्यायचं आहे. मग हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय असतो कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह, मायनस साइन एक्स, निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहिलं. डी म्हणजे लक्षात ठेवा डी बाय डी एक्स, डेरिव्हेटिव्ह कोणाचं, कॉस एक्सचं, डीच्या समोर जे फंक्शन आहे त्याचं. सो कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ठीक आहे, पुढची टर्म आहे तशी, मायनस हा कॉस एक्स आहे तसा आणि डिवायडेड बाय -10 पण आहे तसा. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करूया, काय सिम्प्लिफाय होते बघूया. पी आय इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे तसा प्लस, आता जर तुम्ही न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म ऑब्झर्व केल्या तर दोन्ही मधून काय कॉमन निघतंय, मायनस कॉमन निघतोय. सो मायनस कॉमन घेतो,
हा, मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथून मायनस कॉमन घेतला म्हणजे पहिल्या टर्म मध्ये काय राहणार 3 sin x आणि दुसऱ्यामधून मायनस कॉमन घेतला म्हणजे काय होणार प्लस राहणार, मायनस मायनस काय होतं प्लस, cos x डिवायडेड बाय -10 आहे तसा. दोन्ही टर्म मधून आपण मायनस कॉमन घेतला, मायनस कॉमन घेतलं की काय करायचं असतं, साइन चेंज करायचं असतं. सो मायनसचा काय होणार +3 sin x, इथं पण मायनसचा काय होणार प्लस cos x. आता काय होतं दोन्ही टर्म मधून मायनस आणि मायनस कॅन्सल झाला, मायनस मायनस काय असतं प्लस असतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं 3 sin x प्लस cos x डिवायडेड बाय 10. हा काय झाला आपला पीआय झाला. ओके, सो लक्षात आलं, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं राईट हँड साईडला तर त्याचा पीआय कसा कॅल्क्युलेट करायचा, डी स्क्वेअरच्या जागी काय लिहायचं -a². ठीक आहे, कधीपर्यंत, जोपर्यंत आन्सर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत. जर डी स्क्वेअरच्या जागी -a² सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला टर्म डी प्लस के किंवा डी मायनस के च्या फॉर्म मध्ये मिळाल्या तर काय करायचं, रॅशनलायझेशन. जो काही फंक्शन आहे त्याचा कॉन्जुगेट घ्या, त्यानं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा, व्यवस्थित सोडवा. ओके, आपल्याला आता पीआय मिळालेला आहे. सो लास्ट स्टेप काय राहिली आपली, हा पीआय आणि सीएफ याची व्हॅल्यू आपल्या फायनल सोल्युशन, कम्प्लीट सोल्युशन मध्ये करूया इक्वेशन 1 मध्ये. ओके, सो y इक्वल टू पहिला सीएफ ची व्हॅल्यू काय बघा, सीएफ ची व्हॅल्यू इथं सोडवली आपण, c1 e⁻x प्लस e⁻x c2 cos x प्लस c3 sin x प्लस आता कोणाची व्हॅल्यू लिहायची, पीआय ची व्हॅल्यू. इथं पीआय ची व्हॅल्यू आहे काय आहे, x e⁻x प्लस 3 sin x प्लस cos x डिवायडेड बाय 10. आणि हेच काय आपलं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन आहे दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंटच्या. सो हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, समर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क साठी विचारलं होतं. सो मित्रांनो बघा, एकदम सिंपल एक्झाम्पल असतात, काहीही अवघड नसतं, शेवटपर्यंत व्यवस्थित सोडवा डोकं शांत ठेवून, तुम्हाला 6 पैकी 6 मार्क डेफिनेटली मिळतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.